गणपती मंडळाचा आज 6वा दिवस. आजच्या ब्लॉगचा हॉट टॉपिक म्हणजे कॉलेज किंवा शाळेमधलं पहिलं प्रेम. माझ्याकडे काय पटतंय का तुला? काय करतोय? अरे मागाशी पादलं कोण? संकेत नमस्कार मंडळी, गणपती मंडळाचा आज 6वा दिवस आणि गणपतीचा अर्धा प्रवास आता संपलेला आहे. मलाही खूप वाईट वाटतंय की आता गणपतीचे एक एक करून हळूहळू दिवस कमी होत जात आहे आणि उरलेल्या 4 ते 5 दिवसामध्ये आपण खूप साऱ्या आठवणी, खूप सारे मुवमेंट्स बनवणार आहे आणि प्रत्येक मुवमेंटशी तुम्ही जोडले जाणार आहे हे लक्षात ठेवा. फक्त सपोर्ट असू द्या, तुमच्या माणसाला पुढं न्या. स्टे ट्यून. मित्रांनो, आजच्या ब्लॉगचा हॉट टॉपिक म्हणजे कॉलेज किंवा शाळेमधलं पहिलं प्रेम. अभी मजा आएगा ना. तर प्रत्येकाच्या जीवनामध्ये पहिलं प्रेम हे असतंच. तुला भेटा ना आमची गाडी पण तुला आहे वन साइडेड असो किंवा टू साइडेड. आज आपण चर्चा करणार आहोत माधवनगरच्या चिमुकल्या मुलांच्या पहिल्या प्रेमाबद्दल. तर सुरुवात करूया माधवनगरच्या गोली गत FT सूरज चव्हाण म्हणजेच ओम वाकचौरे यांच्यापासून. त्यासाठी व्हायचं नाही. पहिल्या प्रेमाबद्दलचे इंटरव्ह्यू दाखवण्याआधी तुम्हाला एक गोष्ट सांगते. पहिल्या प्रेमाबद्दल जसं मी उच्चार केलेला, सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झालेले आणि सगळेजण ज्याच्या त्याच्या कोथळीमध्ये बसलेले आणि पहिल्या प्रेमाच्या आठवणीमध्ये सगळेजण रडून राहिले. मित्रांनो, प्रत्येकाने आपल्या पहिल्या प्रेमाबद्दल मला कधी ना कधी सांगितलेलं आहे. तर तुम्ही सगळ्यांचे जे पाहिलेले कमेंट सेक्शन मध्ये सांगा तुम्हाला कोणत्या मुलाच्या पहिल्या प्रेमाविषयी ऐकायला आवडेल. सर्व मुलांना माझी माहिती तुम्ही कमेंट मध्ये सांगू शकता. गणपती मंडळ जेव्हा आम्ही सुरू केलं होतं तेव्हा फक्त मी आणि माझा मित्र होता एक. त्याच्यानंतर एक जण ॲड झाला, म्हणजे आम्ही तिघांनी मंडळ चालू केलं आणि आज तब्बल मंडळामध्ये 17 जण आहे. म्हणजे तुम्ही पाहू शकता प्रगती किती झालेली आहे मंडळामध्ये. म्हणजे प्रत्येक गोष्टीला फक्त सुरुवात करण्याची गरज राहते, बाकी ती गोष्ट आपोआप होत जाते. कभी कभी लगता है कि आप उन्हीं भगवान है. प्रत्येक जणाचा एक सपोर्ट भेटतो, एक विश्वास भेटतो, ट्रस्ट बिल्ड होतो माणसाचा आणि त्याने मंडळ निर्माण होतं. सो हे मंडळ सगळ्या मंडळांवर लवकरच भारी पडणार आहे आणि आमच्या मंडळाचं नाव आहे. मित्रांनो, ओम शेळकीने मला पुशअपसाठी चॅलेंज केलेलं आहे. ओम वाकचौरेने मला पुशअपसाठी चॅलेंज केलेलं आहे आणि मी ते ऍक्सेप्ट केलेलं आहे. आमच्या पुशअप होईल. चल इकडे ये. Thousand years later. आताचा पुशअप चॅलेंज केला त्याच्यामध्ये दिसेलच नाही. आम्ही कॅमेरा ठेवला होता. कॅमेरा नाही मी जिंकलेलो आहे पुशअप चॅलेंज. कॅमेरा एडिट ठेवला होता पण ते कॅप्चर नाही झाला. आम्ही पुशअप चॅलेंज आणि तो मी जिंकलेलो आहे. मी टोटल 51 पुशअप मारलेले आणि याने 15. मी जिंकलेलो आहे. यो बॉय झुटे पाचला गायला म्हणतो. कोण पाचलं? सर्वांच्या मनात हाच प्रश्न. सर्वांच्या मनात हाच प्रश्न की पादलं कोण? कोण पादलं? ओम वाकचौरे. अपनी आंखें खोल और गौर से देख तू कहां और किसके सामने खड़ा. सगळ्यांचं माझ्याकडे काय नाइस. मगाशी पादलं कोण? संकेत का पादलास बाळ? यार तुला बोललो यार की व्लॉग नको बोलायचं. लय कापावं लागतं, लय कापावं लागतं. शिवी म्हणजे चुकीचंच आहे ना. कोण घाण आहे मग काय म्हणे लपतो? हा विदेशी फॉरेनर का पळालास आता? कोण तू
कोण पाहिलं पाया पडचाल गणपती बाप्पाच्या. कोण पाहिला तुम्हारे में नहीं पडते. अरे प्रॉपर गोरा दिसतो रे. मी पार भाऊ आहे सारंगे. मेड इंडिया हटौड़ी आ गया हो. या सगळ्यांना एक गैरसमज आहे की हा व्लॉग यांच्यामुळे चालतो. कोणामुळे चालतो मग फक्त या मुलामुळे चालतो व्लॉग. फक्त या मुलामुळे. मला पैसे नाही याच्यामध्ये राहून मी तोच नाही मला लागलं. इतके घाण काम केले सगळ्यांनी चेहरे लापवले. मी नाही लागतो काय पाहतोय ब्लॉग? कोणता ब्लॉग पाहतो? माझा क्यों? मेरी मर्जी माझा तूच तो मला फेमस करणारा भावा बोललाच. पैसे शिव्या याचं काही होतच नाही बाबा. आणि तो शिव्या देतो. पैसे अरे त्या लाईटीने डोळे नको. होते. पैसे दे ना. अरे लाईट लांब घे. सिंगल सिंगल डबल लव बर्ड्स. आज काय नाराज आहे काय? नाही व्लॉग मध्ये नाही येते. माझ्यामुळे तू फेवरेट मला शिवाय देतो. आज ना सगळेजण कंटाळा करू राहिले नाही का. मला पण खूप कंटाळा येतो. मला काही कळत पण नाही काय बोलू काय नाही. आणि सगळेजण दिवस थकलेले. बाकी आजचा जो ब्लॉग आहे ना खूप शॉर्ट राहील नाही का. खूप शॉर्ट आणि जास्त काही येणार पण नाही ब्लॉग मध्ये. त्यासाठी मनापासून क्षमा. आणि जो नेक्स्ट करल मी तो काहीतरी टाकल 100% काही ना काही टाकल. वेळेस गणपती बसला म्हणून वाटतच नाही. आपण मागच्या वेळेस गणपती बसला पहिला दिवस जाऊन देतो दुसऱ्या दिवस आपण बाई पण आज ना आता फक्त नाही, 3 दिवस नाही, बाकी तसं तरी नाही. काढ प्रश्न चालू आहे. काय लोकांच्या नजरेत येणार फालतूचा आणि ड्रामा क्रिएट होणार बाकी काही नाही. झोपायचं परत दुसऱ्या दिवशी ड्रामा क्रिएट झाला असं झटे झाले असते ना. पण येऊशीच वाटत नाही झोपायला. एवढीच वाटणे झोपायला म्हणजे गाडी आणायची आणि 20 रुपये आणायचे. 20 रुपये म्हणजे आम्हीच आणायची गाडी घ्यायची त्याच्यावर 4 जण बोकांडी घ्यायची. बाबा मी 20 मी रुपये आणायची. माझी गाडी व्हायची मी पैसे दिले बरं का. कधी दिली माझी गाडी मी पैसे कधी दिले म्हणजे या दुधाला का हा मग माझी गाडी काय पुजायची होती काय घरात मला. घ्यायची ना मग. एकच दिवस घेतली मग पारस तू खोटं नाही बोलायचं. एकच दिवस घेतली. मग मी किती दिवस घेतली घेतली तू बरेच दिवस घेतली. मग काय बोल तिकडं या दिवस कुछ तरीका है भीख मांगने बरेच दिवस घेतली. एकच दिवस घेतली. ते उडू राहिला. कोणाचा? गणपती उत्सवाचा हा 6वा दिवस आणि वेलकम बॅक. परत एकदा जोश मध्ये आम्ही आलेलो आहे. तुमच्या सगळ्यांचं स्वागत. कोई चीज नहीं होती. ऐक ना तू मागे बोल या ब्लॉग छोटा आहे ना आता काय कधी ब्लॉग छोटा आहे हा पण काहीतरी टाकावं लागेल ना. असं थोडी काही पांचट टाकून देणार आहे बाबा. काहीतरी टाकावं लागेल ब्लॉग मध्ये. ठीक आहे तुला वाढवायचं ना ते व्ह्यूज. थोडंसं. इथं मीटर आहे त्याच्या खाली 2 वायर त्यावर बोट घालायचे म्हणजे काय वाढणार आहे? व्ह्यूज वाढून तुझे बघ ते घालून नको बाबा. मला संभाटा गँग मित्र मंडळ. प्रत्येक कॅटेगरी मधला मुलगा इथं पाय. तुम्ही जिमला जायले कधी डंबल सुचले का? प्रत्येक साईजचा डंबल आहे पाहिजे. प्रत्येक साईजचा डंबल. काही सांगा पायीत कायला तांग माझी किती तुझी 2 याची याची 2 नाही. ये फंस गया सी. नाही कट करणार. काय झाले असं का झोपलाय? योगा से ही सब कुछ होगा. कम्प्लीट करावं लागेल मला. आता काय करणार आहे? असंच कम्प्लीट करावं लागणार. काय नाही कोण नाही होणार काही काम. आता काही नाही करी नुसतं धमक्या देतो. बँक एक घंटी पडली. एक घंटी पडली ती फक्त तुला उचलायला लावली बॉम्ब बरं का. वाजता वाढव बोलला बघ वाढवणे बोलला तो बोलला फक्त. त्यापेक्षा जास्तच काम करेल ना त्यांनी. काय केलं काय एक केलं दिवस म्हणजे? आधी म्हणतो गणपती बसवायचा गणपती बसवा काय बोल एक काम सांगितलं तुमच्यावर खालीवरून काटा उभं राहतो राव. फक्त घंटी उचलायला लावली त्यांनी. मग मी पण चांगलं बोललो गणपतीच्या बाजूला नाही लावायचा. तू टाईट मध्ये बोला ना. तुझा आवाज थोडा जास्त वरती होता. मग sorry. सॉरी म्हणजे
मित्रांनो मित्रांनो या नोट तुला कसं केवढी चमक सण होती रे अरे सवय आहे ना कारण मला तर फार मी बाबू मध्ये राहतो ना. मित्रांनो या नोटवरती आपण ब्लॉग एंड करतोय. आजचा ब्लॉग खूप शॉर्ट आहे कारण यांनी सगळ्यांनी प्लॅन बनवून माझी चांगली ठासून मारली आम्ही कुठं प्लॅन बनवला आम्ही संगीत खुर्ची करतो आणि ब्लॉग एंड करतोय. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आणि घंटा वाजवा. आपल्या मराठी माणसाला आपल्या पुढं न्या, सपोर्ट करा मित्रांनो, विसरू नका. ओके पुढच्या ब्लॉग मध्ये भेटू. गुड नाईट.